पिंजरा पिंजरा रे. मी तुला नाचून खुश केलं ना, मग आता तू मला नाचून खुश कर. नाही शोक, पण मला नाचता येत नाही. दुसरं काहीतरी माग. ते मी ठरवीन ना, पण हिंदी काहीतरी घ्या. उगाच काही नको हा? माझ्यासाठी पण नाही. मी माझ्या आनंदीच्या तालावर नाही नाचणार तर कोणाच्या तालावर नाचणार? आणि तसे आजपर्यंत तुला दिलेला कुठलाही शब्द मोडलाय मी. पण माझी एक अट आहे, म्हणजे तू म्हणतेस म्हणून मी नाचेन, पण माझ्याबरोबर तूही नाचायचंस. रादर सुरुवात तूच करायचीस. वीर, कम ऑन आनंदी, प्लीज. ठीक आहे. हॅलो. तुझी नि माझी भेटती क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे. सांगू कशा मी तुला सख्या रे माझ्या या भावना माझी या प्रियाला प्रीत कळेना. जागून तारे मोजतो आहे तुझ्यात मी रुजतो आहे. कधी तुला ग कळेल सारे खेळ आहे जुना माझी या प्रियाला प्रीत कळेना. तू मेला नाहीयेस आणि तू मरणार पण नाहीयेस. तू फक्त हे घाणेरडं जग सोडून दुसरीकडे कुठेतरी गेलायस, मला एकटीला टाकून. बाबा, मला पण यायचंय तुझ्याकडे, पण माझ्या गजाला एकट्याला टाकून कशी येऊ मी? तू काळजी करू नकोस. मी गजाला बरोबर घेऊन येईन. हो, तिथे तू, मी आणि माझा गजा, पण सगळे आनंदात राहू. बाबा, मी लवकरच येईन माझ्या गजाला घेऊन. भाऊजी, हे घ्या, तुमच्यासाठी खास केलाय मी चहा. भाऊजी, असं काय करताय? माझ्यावर विश्वास ठेवा भाऊजी. हे बघा, तुमच्या आणि सुपीच्या लग्नासाठी जे जे काही करता आलं तेवढं केलं की नाही आपण. पण जर एखादी गोष्ट नशिबातच नसेल भाऊजी, तर ती ओढून ताणून कशी आणणार? नशिबात नव्हतं तर वहिनी त्याची स्वप्न का दाखवलीत मला? जगायची इच्छा नाहीये आता माझी. मरावं असं वाटतं. भाऊजी, असं नाही बोलू. हे बघा, मला नाही जास्त कळत, पण अनुकूल परिस्थितीत आनंदी सगळेच राहतात. प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहण्यातच पुरुषार्थ आहे भाऊजी.
मला मान्य आहे की तुम्ही हळवे आहात, पण भाऊजी तुम्हाला पुरुषार्थानं वागणं जमलंच पाहिजे. आणि आणि चंचला चांगली मुलगी आहे भाऊजी. ती ती सुखात ठेवेल तुम्हाला. पण एक गोष्ट सांगा मला, तुमचं वीरवर प्रेम आहे, पण लग्न तुम्हाला दुसऱ्या कोणाशी करावं लागलं तर काय केलं असतं तुम्ही? मी आता नाही सांगू शकत. नाही सांगा ना. तुमचं लग्न जेव्हा विष्णूशी ठरवत होते तेव्हा काय विचार येतो तुमच्या मनात? आत्महत्या करावी असं नव्हतं वाटत? हो भाऊजी, पण जेव्हा माणूस निराश असतो तेव्हाच असे मनात विचार येतात ना. म्हणजे विचार आला होता तुमच्या मनात? हो, म्हणजे जेव्हा मला समजलं होतं की माझं लग्न नाही होणार आहे यांच्याशी, तेव्हा मलाही आत्महत्या करावीशी वाटली होती. पण मी केलीच असती असं नाहीये ना. कदाचित केली पण असती. पण मी नसतीच केली भाऊजी. मला नाही वाटत मी नसतीच केली. आणि तीच नाही केली म्हणून आज तुमचे वीर दादा माझ्या नशिबात आहेत ना. भाऊजी, आपल्या मनात कितीही कोणतेही विचार आले ना तरी आपल्या वर्तनावर ताबा पाहिजे. भाऊजी, तुम्ही कसली काळजी करताय? सगळं व्यवस्थित होणार आहे तुमचं. आणि असे एकटे अजिबात बसू नका, आमच्या बरोबर बाहेर चला. भाऊजी, कधी कधी आपल्याला जेवढा कठीण वाटतो ना तेवढा प्रसंग नसतोच. बरोबर आहे तुमचं बहीण. आपल्याला वाटतं तेवढा प्रसंग कठीण नसतो, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण असतो. भाऊजी, तुम्हाला माहितीये की नाही, माझ्या समोर यांचं आणि नारायणीचं लग्न लागलं होतं, पण मी कुठे काय केलं? नारायणी, कसा दिसतोय ग मी? घाणेरडा. अरे एकदा बघ तरी माझ्याकडे. पूजेस, त्याचं काय ना, तुला मी न बघता सुद्धा सांगू शकते की तू किती घाणेरडा दिसत असशील ते. कावळ्याला कितीही सोन्याने मडवलं तरी कावळा हा कावळाच दिसतो. एक विचारू का? बोल. बॅग का आवरतीयस? देशमुख वाड्यावर चाललीये मी. का? तुला काय करायचंय? असं गंमत म्हणून सांग. चंचलाची पाठ राखीन म्हणून चाललीये मी. 2-1 दिवसात परत येशील ना? माहित नाही रे किती दिवस लागतील, कदाचित कायमची सुद्धा. चंचला एवढी स्ट्रॉंग मुलगी आहे, तिला काय गरज पाठराखण करायची? ती उलट ज्या घरात जाईल त्या घरातल्या लोकांची पाठराखण स्वतः करेल. माझंही तेच म्हणणं आहे रे. पण मी तिची पाठ राखीन म्हणून चाललीये खरी, पण त्या जाण्यामागे सुद्धा माझा एक स्वार्थ आहे. मग मी काय करू इकडे? जर तू बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की या वाड्यावर येऊ नकोस म्हणून. ओजस, तू एक काम कर, आमची खूप शेती आहे, तू आहे ना ते शेतात बुजगावणं म्हणून कामाला राहा. शोभशील हा? इथे तू नाहीतरी माझं बुजगावणच केलंयस की. म्हणूनच सांगते ना, जरा शांत उभा राहा, कारण बुजगावणी जास्त प्रश्न विचारत नाहीत. नाहीतर एक काम कर, बाहेर जा, मला कपडे बदलायचे. आता जातोयस का हकलवून देऊ मी? अरे कोणी आहे की नाही या घरात? या कांता चोरगेचं स्वागत करायला देशमुख वाड्यात कोण नाही? ए लले, हे कोण वस पडलाय वाडा? ए लले, ए लले, काय माणसं कुठे टाक? नाही, या कांता काकू. ओळखलंच वाटतं मला. मग आल्या आल्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचं असतं, हे नाही शिकवलं वाटतं तमाशाच्या फडावर. आजकालच्या तुम्हा पोरींना ना संस्कारही नाहीत आणि मोठ्यांचा आदर कसा करायचा हे कोणी शिकवलेलंही नाही. काही राहिलेलंच नाहीये ग. त्यातून सासूची मैत्रीण म्हटल्यावर कशाला पाया पडशील बाई तू माझ्या? सासू म्हणजे वैरीणच असते ना.
जन्माचा दावा साधायला येतं का ग तुम्ही सासरी? नाही पडते ना पायात. हा ठीक आहे राहू दे सुखी राहा. अरे काय बोंबाबोंब चालवली आहे? कोण भिकारीचं दाखवलेला? ही भीक मागायची वेळ झाली काय? ओ देशमुखांचे तात्या, भिकारी नाही, मुंबईतल्या बंगल्याची मालकीण आहे मी. तुम्ही आज होय, मला ना भिकाऱ्यासारखा आवाज आला म्हणून. असं वाटलं खे 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 करताय. मुंबईतल्या बंगल्याची मालकीण आहे म्हटलं तर काय जोक वाटला तुम्हाला? कांता चोरगे नाव आहे माझं. आवडलं आवडलं, आपल्याला आवडलं. तुमच्या नावात पण चोर आहे, चोर गे. ए पोरी, तुझ्या सासऱ्याबरोबर जर गुळपीट असेल तर त्याला जरा समजाव. त्याला म्हणाव बाई माणसाबरोबर बोलायची पद्धत नाही. हा? कांता कशी आहेस बाई? मग आली की नाही? त्या आजच्यात उभ्या राहणार तिथे महाराणी? हा? काय फक्त चेहराच बघणार? चहा बी काय मिळणार आहे राज्यात तुमच्या का नाही? नाही आणते, आई आणते. माझ्या सुनेच्याही वर्तान आहे तुझी सून. अगं काय झालं? हिला काय बाई आहे? घरात शिरले शिरले सुरू होती. घर कोणाचं, आवाज कोणाचा? काय पण तुझा नवरा आहे, अजिबात शिष्टाचार नाही त्याला. नाही शिकवले असते आत्ताच्या आत्ता आणि इथे, पण शिकण्याचं वय सरून गेलंय तुझ्या नवऱ्याचं म्हणून नाही शिकवलं. आणि तुझी ड्युटीच आहे सून. नाही ग, आनंदी लई चांगली आहे. हो चांगली आहे. होय होय होय. आल्यानंतर पाया सुद्धा नाही पडली हा माझ्या. आणि जगातली कुठलीही सून चांगली नसते. मी तुला सांगते आमची आई कांते, बरं झालं बघ तू गाजीच्या लग्नाला आली. लई छान वाटलं मला. तू आली नाहीस माझ्या प्रसादच्या लग्नाला, पण मी माझं कर्तव्य विसरलं नाही म्हणून आले मी. माणसं कशी जपायची ना ते माझ्याकडनं शिक तू लले. चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. उगाच ना काहीतरी. मी तुला चंद्राची उपमा दिली एवढी आणि तुला उगाच वाटत काहीतरी वाटतंय. लग्नानंतर खूप दिवसांनी कळलं तुम्हाला वीर साहेब. इतके दिवस शुद्ध कुठे होती ना मला. तसे बरेच लोकांनी सांगितलं होतं लग्नानंतर काही दिवसातच ना लग्नाचं नाविन्य जातं, काही आकर्षण सुरत. इकडे माझी बायको दिवसेंदिवस जास्तच आकर्षक दिसायला लागली. बरं झालं आनंदी, मी तुला पटवलं आणि लगेच लग्न करून टाकलं ते. भाऊजी तयार झाले? तुझे गजा भाऊजी तयार झाले, तू उगाच काळजी करू नकोस. वीर मला, अरे देवा खूप काम आहेत मला. माझं असं माकड का केलंस? तुझ्याशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये मला. मला तर याचं नवल वाटतंय आनंदी की तू जेव्हा माझ्या आयुष्यात नव्हतीस तेव्हाच आयुष्य कसं घालवलं असेल ना. हो
पण वीर साहेब, लग्नानंतर सुद्धा 10 दिवस पुण्याला राहायला जमतं तुम्हाला? अरे बापरे, आता हा टोमणा आहे का टिप्पणी आहे? माझं स्वगत आहे. स्वगत आहे. वा, लग्नानंतर बरेच शब्द शिकले की माझी बायको. मला एक सांग आनंदी, लग्नानंतर अजून काय काय शिकलीस ग तू? सांगू? सांग. हे शिकलीये. आनंदी, भाऊजी, खूप झाक दिसताय तुम्ही. माझ्या झाक दिसण्यानेच पूर्ण घात केलाय. त्यापेक्षा तात्यांसारखं कुरूप झालं असून तर चाललं असतं. अहो उलट तुम्ही मातृमुखी झालात, हे बरं झालं. तुम्हाला माहितीये, मातृमुखी मुलं असली आणि पितृमुखी मुली असल्या ना की ते सुखी असतात. माझ्याकडे पाहून तुमचं हे म्हणणं खोटं वाटतं बहिणी. नशीब फुटलेला माणूस आहे मी. सुखी जर का भेटली तर सांगा तिला, तिने ज्या पुरुषावर प्रेम केलं तो पुरुष नव्हता, दंड होता. गजा, गजा, पुन्हा मला तुझ्या तोंडून हा शब्द नकोय. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ गजा, ती सुपी नाही म्हणते म्हणून, नाहीतर आत्ताही तुझं लग्न मी तिच्याशी लावून द्यायला तयार आहे. अरे का काळजी करतोस तू? तुझा दादा आहे ना तुझ्या बरोबर. गजा, बी अ मॅन. अरे काय त्याला कुरवळत बसलाय? याला लग्न आहे, त्याचा चेहरा बघा कसा झालाय त्याचा. हो गजा शेठ, आपण काय दुसऱ्याच्या लग्नात नाही चाललोय, तुमच्या लग्नात चाललोय. वेळेवर पोहोचायला पाहिजे. आता लग्न करताय तेव्हा तरी जर पुरुषार्ग वागा गे. कुत्र्याच्या पिल्लार कोई 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 चाललंय तुमचं. अहो देशमुख आहात तुम्ही, वागा सगळे डरकाळे फोड गे. चला तिकडे काय दुसरे टाइमपास करा. चला लवकर लवकर पोहोचायचं, चपला घाला पटापट. चला 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 इकडे, नुसतं इकडे येळ काढतोय. मला गजाची खूप काळजी वाटते आनंदी. म्हणजे मला नाही माहिती, पण गजाची मला खूप काळजी वाटते आनंदी. तो आता गुपचूप लग्नाला उभा तरी राहील किंवा असं काहीतरी करेल की ज्याने सगळेच हादरतील. पिंजरा